क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 जानेवारी 2026चे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती, त्यांनी कोणती पुस्तके लिहिली, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले, याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे 11 जानेवारी आणि 4 जानेवारीला जे ग्रुप सी आणि ग्रुप बी ची MPSC ची परीक्षा झाली आहे, त्या परीक्षेचा आपण ॲनालिसिस व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ पाहायचे आहेत तर ते पाहू शकता. आता चला आपण आजचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेलेला प्रश्न, भारत सरकारने माधव गाडगीळ यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी सन्मानित केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2006 रोजी वर्षी. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणते ठरले आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 कलीपट्टा वायनाड ठरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारतातील पहिल्या कागदविरहित न्यायालय कोठे आहे? केरळ उच्च न्यायालय. उद्घाटन 1 जानेवारी 2022 मध्ये. पहिले पूर्णपणे कागदविरहित न्यायालय वायनाड जिल्हा, कलीपट्टा, केरळ. उद्घाटन 6 जानेवारी 2026 रोजी. महाराष्ट्राचे पहिले कागदविरहित न्यायालय वाशी न्यायालय, नवी मुंबई. उद्घाटन एप्रिल 2023. उद्देश्य पर्यावरणपूरक आणि वेगवान डिजिटल न्याय प्रक्रियेला. तर याचे फायदे खूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर भारतातील पहिला कागदविरहित न्यायालयाबद्दल ही महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, गोव्यातले लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग NHRC महासंचालक तपासपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अनुपमा निलेकर चंद्रा. ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग महासंचालक तपास कोण आहेत? अनुपमा निलेकर चंद्रा. नियुक्ती तारीख 9 जानेवारी 2026. पार्श्वभूमी 1994 या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पूर्वीचे पद सशस्त्र सीमा दल SSB मध्ये विशेष महासंचालक होत्या. त्यांचा कार्यकाळ 31 मार्च 2021 पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. माजी महासंचालक त्यांनी आनंद स्वरूप यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. त्यांची बदली गृह मंत्रालयामध्ये झाली आहे. NHRC अध्यक्ष 2026. सध्या न्यायमूर्ती VV रामण्या सुब्रमण्यम हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. ही खूप महत्त्वाची माहिती राष्ट्रीय मानव अधिकार आयोगबद्दल. आता पुढला प्रश्न, तनिष्क फेस्टिवल ऑफ द डायमंड्स ची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनन्या पांडे यांची निवड झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये MPSCची जी एक्झाम आहे तिथे आपण ब्रँड अँबॅसिडरबद्दल पण प्रश्न असतो. नुकताच ग्रुप बी मध्ये ऑडी या कंपनीच्या ब्रँड अँबॅसिडरबद्दल विचारला गेला प्रश्न आहे. तर हे जे ब्रँड अँबॅसिडर राहतात ते पण महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे सुरू झालेले जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून कोणत्या देशाला आमंत्रित केलेला आहे? तर तो देश कतार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आणि स्पेन ह्या देशाला फोकस कंट्री म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, UDAI ने सुरू केलेले शुभंकरला आपण मॉस्कोट असे इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उदय याचं नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. UIDAI च्या मॉस्कोटबद्दल माहिती पाहूया. आधाराचे आणि अधिकृतपणे मॉस्कोट नाव उदय असं आहे. आधारशील संबंधी सेवाची माहिती सोप्या आणि सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर आयोजित देशव्यापी स्पर्धेतून
या मॉस्कॉट आणि नावाची निवड करण्यात आलेली आहे. डिझाईन केरळमधले त्रिशूर येथील अरुण गोकुल यांनी या मॉस्कॉटचं डिझाईन तयार केलेलं आहे. नाव देणारे भोपाळची रिया जैन यांनी सुचवले आहे उदय हे नाव निवडलं गेलेलं आहे. अनावरण 8 जानेवारी 2026 रोजी तिरुवनंतपुरम येथे UIDAIच्या अध्यक्ष जे नीलकंठ मिश्रा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला आहे. उदय हा नागरिकांसाठी एक डिजिटल साथीदार म्हणून काम करेल आणि आधार सुरक्षा तसेच अपडेट बाबत मार्गदर्शन करेल. तर ही महत्त्वाची माहिती UDIचे मॉस्कॉटबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026चा पहिला टप्पा कोणत्या अभयारण्यात सुरू झालेला आहे? तर तो अभयारण्य आहे थयाम्पी पेरियार वन्यजीव अभयारण्य. ह्या तामिळनाडूमध्ये इथे पहिल्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. आता आपण माहिती पाहूया. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026च्या पहिल्या टप्प्याची माहिती आपण पाहत आहोत. कालावधी. व्याघ्र गणनेचा पहिला टप्पा 5 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान सुरू झाला. पद्धत. या टप्प्याने प्रामुख्याने लाईन ट्रान्झिस्ट पद्धतीचा वापर केला जातो, ज्यामध्ये वन कर्मचारी जंगलात चालत जाऊन वाघाचे खुणा शोधतात. नोंदणी. वाघाच्या पावलेचे ठसे पुल मार्क्स, विष्ठा स्कॅट्स, झाडावरची नखाचे खुणा आणि वाघांना केलेल्या शिकाऱ्यांची नोंदी केली जाते. तंत्रज्ञान. या सर्व नोंदी प्रत्यक्ष कागदावर न करता M-स्ट्रिप्स मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर्स इन्सेंटिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजी स्टेटस या मोबाईल ॲपमध्ये डिजिटल पद्धतीने भरले जातात. तर ही महत्त्वाची माहिती अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026च्या पहिल्या टप्प्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. संयुक्त राष्ट्राने UN 2026 हे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेलं आहे? तर आंतरराष्ट्रीय रेजेट्स अँड पशुसंवर्धन वर्ष म्हणून घोषित केलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. संयुक्त राष्ट्राने UN 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून पण घोषित केलेलं आहे. शेती आणि अन्य उत्पादनात महिलांच्या महत्त्वाची भूमिका ओळख देण्यासाठी व यांच्या समस्या सोडवण्यासाठी. आंतरराष्ट्रीय कुरण आणि मेंढपालन वर्ष. जगातली गवताळ प्रदेशात कुरांचे जतन करणे आणि त्यावर अवलंबून असलेले जे मेंढपाळाचे हक्काचे संरक्षण करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष म्हणून पण संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष घोषित केलेले आहे. पर्यावरणाचे नुकसान न करता पर्यटनाचा विकास करण्यावर भर देण्यासाठी. शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष. जगातली विकास उद्दिष्ट्ये साध्य करण्यात स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी पण हा वर्ष संयुक्त राष्ट्राने 2026 म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. केंद्र सरकारने नुकताच कोणत्या राज्यातील नौगोरी अश्वगंधा या औषधी वनस्पतीला GI टॅग भौगोलिक संकेत दिलेला आहे? तर तो आपला राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. त्यानंतर पुढला प्रश्न. टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया 2025 अहवालानुसार महिलांसाठी राहणीमान आणि करिअरसाठी मुंबई शहराच्या देशात कितवा क्रमांक लागतो? तर मुंबई शहराच्या देशात क्रमांक लागतो 5वा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे आणि पुणे शहराचा 3रा क्रमांक लागतो. हे पण इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आपल्या जो पण चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज राहते तिथे आपण एक्झाम पॉईंटमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आजचा टॉपिक आहे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ. हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये हमखास प्रश्न यांच्याबद्दल दिसेलच. तर आता पाहूया आपण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ. आता आपण यांच्या जीवन प्रवास. 24 मे 1942 या रोजी यांच्या पुणे येथे जन्म झाला. शिक्षण शालेय शिक्षण आणि BSc पर्यंत ते शिक्षण पुण्यात घेतला त्यांनी. 1969 अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी PhD केली आणि 1973 ते 75 बेंगळुरू येथे भारतीय विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केला. 1982 ते बेंगळुरूमधली भारतीय विज्ञान संस्था सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सची स्थापना आणि अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहेत. 1990 ते 98 जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च बेंगळुरू येथे मानद प्राध्यापक
मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषा त्यानं 300हून अधिक लेख आणि भाषणे केले. 200हून अधिक संशोधन निबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आता डॉक्टर माधव गाडगीळ यांना मिळाले सन्मान आणि पुरस्काराची यादी आपण पाहूया. ही खूप महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान आहेत. तर आपण वन बाय वन पाहूया. भारत सरकारद्वारे 1981 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आला. 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. 1986 ते 1990 या काळात भारताचे पंतप्रधान विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. 1998 ते 2000 पर्यंत त्याने जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व त्यांना मिळालेला होता. भारतीय विज्ञान अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स ते फेलोशिप त्यांना मिळालेली होते. अमेरिकाचे राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे परदेशातील सदस्यपद पण त्यांच्याकडे होतं. ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजी सोसायटीच्या मानद सदस्यत्व. जीवशास्त्रासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विक्रम साराभाई पुरस्कार पण त्यांना मिळालेला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार पण त्यांना मिळालेला होता. हे खूप महत्त्वाचे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफने हे पुरस्कार तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून शताब्दी पदक त्यांना मिळाला होता. ओलू आंतरराष्ट्रीय पारितोषिक पण त्यांना मिळाला होता. कर्नाटक सरकारच्या राज्योत्सव पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्यांच्या संरक्षण या विषयावर केलेले संशोधनात्मक कामासाठी असोसिएशन फॉर ट्रॉपिकल पण पुरस्कार त्यांना मिळालेला होता. बायोलॉजी अँड कॉन्झर्वेशन संस्थेचे ते मानद फेलो होते. पर्यावरणशास्त्राच्या योगदानाबद्दल सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा टायलर पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका चे ते मानद सभासद आहेत आणि ही सदस्य होते पण. आता त्यांनी जे गाजलेले पुस्तक लिहिलेले आहे त्याबद्दल पण आपण पाहूया. इंग्रजी आणि मराठी या दोन्हीमध्ये त्यांनी पुस्तके लिहिली आहे. आता वन बाय वन आपण त्यांची पुस्तके पाहूया. इंग्रजी पुस्तक द फिशर लँड, इकॉलॉजी अँड इक्विटी, डायव्हर्सिटी द कॉर्नर स्टोन ऑफ लाईफ, नरिशिंग बायोडायव्हर्सिटी, इन इंडिया एजेंडा, इकॉलॉजिकल जर्नीज, दी सायन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्झर्वेशन इन इंडिया, दी यूज अँड अब्यूज ऑफ नेचर. ही महत्त्वाची गाजलेले इंग्रजीमध्ये लिहिलेले त्यांनी पुस्तके आहेत. त्यानंतर मराठी पुस्तके निसर्गानं दिलेला आनंदकंद, सह्याद्रीचे हाक, निसर्ग नियोजन, बैरुदे हाकाची वनराजी, वारुळ पुराण, विविधते ते जीवनाची कोनशिला. तर ही मराठी पुस्तके पण त्यांनी लिहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माधव गाडगीळ हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ होते. त्यांनी खूप सारे पुस्तकं लिहिली आहेत इंग्रजी आणि मराठीमध्ये पण. त्यांच्या लेखन पण तुम्ही याआधी वाचलं असेल. त्यांना खूप सारे पुरस्कार आणि सन्मान पण मिळालेले आहेत. ते पण महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही एक्झाम पॉईंटवरनं ते पण लक्षात ठेवा. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये यांच्याबद्दल प्रश्न हमखासच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी. हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. हा इथे तुम्हाला जो प्रश्न विचारण्यात गेलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे विद्यार्थी आपले रोज करंट अफेअरचे सिरीज फॉलो करत असतील त्यांना हमखासच या प्रश्नाचं उत्तर येईल. पण ज्या विद्यार्थीला प्रश्नाचं उत्तर येत नसेल त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की ट्राय करायला काही हरकत नाही आहे. तर आजचा प्रश्न आपण पाहूया. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला अमळनेर, दुसरा ऑप्शन आहे दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे सातारा आणि चौथा ऑप्शन आहे पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकला तरी काही हरकत नाही, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याला आपण याच्याबद्दल माहिती तर पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज घेत आहे चालू घडामोडीची, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.